विसोबा तुम्ही म्हणताय ते योग्य हो, पण एक गोष्ट तुमच्या कानावर आली का? काय ती? पैठणला म्हणे रेड्यामुखी वेद म्हणवले यांनी. छे हो. अफवा हो, निव्वळ अफवा. पण काही म्हणा शास्त्री बुवा, हा, या पोरांना आळंदी बाहेर हाकलून दिले पाहिजे. बरोबर आहे हो, पण ही कार्टी ऐकणार यातली नव्हे. अहो, कलेवराला स्पर्शू नये असे शास्त्र सांगते, बरोबर? हा बरोबर. आपण भडागणी देण्याआधी ते उचलूनच घराबाहेर काढावे लागते. खराय. तेव्हा आत्ता हात विटळले तरी चालते, पण ह्या पोरांना आळंदी बाहेर काढून लावले पाहिजे. चला. चला काय ही पार्टी काय करतायत ते बघूया, अंदाज घेऊया आणि मग मी मागू. असे म्हणता? चला. चल. मुक्ते, मांडे फारच छान झालेत. याचं सगळं श्रेय ज्ञान दादाला. हा, इतका सुंदर तवा मिळालाय म्हणूनच ते रुचकर झालेत. विसोबा काय बघतोय मी? अहो, ज्ञानदेवाच्या पाठीचा तवा करून मुक्ता मांडे वाजतीये. आश्चर्यच आहे. शास्त्री बुवा, चमत्कारच आहे हा. लोक म्हणतात त्याप्रमाणे ही मुलं खरोखरी अवतारी आहेत. विसोबा, विसोबा मी त्यांची माफी मागतो.